नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला न्याय, नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नराधमांना 2 महिन्यात फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टाने आपल्या समोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त, न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली आहे, लवकरच अर्थखातं आपल्याकडे येईल, बारामतीच्या जनता दरबारात जय पवार यांचं सूचक वक्तव्य। राज्यपालांची सही घेऊन शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयक मांडणार, एनडीएमधील उच्चपदस्थ नेत्याची माहिती, मागील अधिवेशनात 2/3 बहुमत नसल्यानं विधेयक नामंजूर। नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्या प्रभाग सभेत दूषित पाणी प्रश्नावरून तुफान राडा, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात शिवीगाळ, जुन्या राजकीय वैरावरून तीव्र शाब्दिक वाद। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण, आरोपी सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्लं, विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर। नाशिकमधील धक्कादायक घटना, नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागील कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू। पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। आरक्षणातील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, बदर समितीच्या शिफारसी रद्द करण्याची मागणी, 30 जूनला विधिमंडळावर महामोर्चा काढण्याची हाक।